घरून निघताना धाकधूक वाटत होती. म्हटलं गर्दी होते न होते, माणसे येतात न येतात, आपण येतायत का भाड्याने आणावे लागतायत. सारखा प्रचार चालू आहे ना. शिवसेना संपली, गर्दी हटली. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काय झोगदार ऐतिहासिक नाव आहे, जगेला आणि वाहन राहिली. ते मगासपासून उभा आहे, ते काय कोणाचं आहे ते? मुल्ला सिंग करबडीचा लालू? आता आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार, त्यात नवीन काहीच नाही. त्या लोकोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती. ह्या किणी प्रकरणामध्ये नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचं एक संभाषण. ते म्हणतात की आपल्या शिवसेनेचा एक झेंडा आपण हा शिखरावर नेऊन लावू. काही ऐकायला येणार होतो, पण म्हणजे थोडं दूरदर्शनवर ऐकली. ते ऐकल्यानंतर मलाही मग शेवटी स्फूर्ती येते. आपणही काही कमी नाही, हम भी कुछ कम नाही. बरं, आठवतात काहीतरी ओळी. विशेष त्यावेळेला उसळून उभे राहायला पाहिजे की वाटेल ते करा, पण हे आम्ही सहन करणार नाही. पण मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते तसे बोलले. रामदास, असेच एकत्र येऊया. आपण एकत्र आलेलो आहोत, आपण येणार आहे. सुटलेली माणसं नकोत, हे आपलं धोरण आहे. त्या दृष्टीने माझे विचार मांडणार आहे. आणि नंतर मग मात्र ते. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आणि त्याचप्रमाणे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण आणि उत्साहित गर्दी हे समीकरण बनले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याच कर्तृत्वावर राज ठाकरे ही त्यांच्या पायावर पाय देत. राज ठाकरे यांच्या करिश्मा आणि राज्यभरात चर्चा आहे आणि करिश्माच्या मुळेच व्यासपीठावरील भाषणासाठी प्रचंड पूर्वी तयारी हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे. व्यासपीठावर व्यवस्था आणि पोशाख या तपशिलाकडे ते अत्यंत बारकाईने लक्ष देतात आणि अशाच प्रकारे बाळासाहेब ठाकरे ही त्यांच्याच पुतण्यासारखे आहेत आणि पुतण्या हा राज ठाकरे असून हेही त्यांच्या कर्तृत्वावर निर्भर राहतात. यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण अशा बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचे भाषण टाकत राहतो. याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.